तर असले हाय लेवलची चुती गेली तुम्हाला कुठंच बघायला नाही भेटणार. एसीच्या हवेने मला तोंड लाल पडतं म्हणून हेल्मेट घालून एसीत बसलो होतो. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. 2-3 दिवस मी ब्लॉग नव्हता बनवला कारण की जरा मी कामाधंद्यात होतो हॉस्पिटलच्या. आणि मग मी आणि गुरुबाई गेलो होतो बँकेमध्ये. गुरुच्या आजीची पेन्शन आणायची होती. गुरुचा आणि माझा विचार चालला होता बँकेत डाका टाकायचा. गोडाऊनला तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ किती दानशूर आहे. तिथं गरिबांना जाऊन चहा पाणी पाच येतो. सागरांना डायरेक्ट तोंडला पोहायला लागला. मग गेलो मस्तपैकी आपली गाडी धुवायला. जरा त्या दिवशी चिखलात घातली होती, खालून घाण झालं ते, म्हटलं जरा धुवून घ्यावं आपली गाडी पण. आणि मग संध्याकाळी गेलो हॉस्पिटलला. मस्तपैकी वैभव दादा आणि आम्ही बसलो होतो तिथंच. एक्सायटेड होतो आम्ही सगळे खूप. आणि आमच्या वैभव दादाला मग झाली पोरगी. वैभव दादा रडायलाच लागला होता फार. लय इमोशनल आहे आमचा वैभव दादा. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता पुणे मुंबईची लोकल एकदम रिकामी असती. पुणे लोणावळ्याची. त्याच जागी मुंबईच्या लोकलमध्ये पाय ठेवायचे पण जागा नसती. हागायला बाथरूममध्ये बसायला लागते. तुम्ही बघू शकता लोक किती हलगर्जीपणा करतात. 15 फुटाच्या गाडीत 30 फुटी लोखंड बांधून नेतात. कोणाला लागलं बिगलं तर यांना कळतच नाही. नॉनसेन्स. एसीची हवा माझ्या तोंडाला लागली तर माझ्या चेहरा लाल पडतो म्हणून हेल्मेट घालून एसीमध्ये बसलो होतो मी. हाय लेवल चुतिया गेली. चला मित्रांनो आजसाठी एवढंच भेटूया.